तर गेल्या वेळेला आपण पहिला उपविषय पाहिला. आता दुसरा उपविषय पाहूत. याच्यामध्ये आपल्याला पुन्हा प्रेझेंटेशनची मदत घेणार आहोत. हा उपविषय आहे ऊर्जेची चतुःसूत्री. याच्यामध्ये एक छोटासा विषय मी असा सुचवू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही वर्गामध्ये एक छोटं मीटर बसवा, सध्याशी त्याचं कन्झम्पशन किती आहे, आणि त्याच्यानंतर उरलेले 20 दिवस नियम केला की एक पोरगा वर्गात येतो, सगळे बटणं लावून टाकतो, सगळीकडचे फॅन सुरू, तो एका ठिकाणी बसतो. त्यांनी प्रयत्न करायचा की मला जेवढा पाहिजे तेवढाच फॅन मी वापरेन. कारण नसताना सगळीकडे ट्यूबलाईट चालू असतील ते बंद करायचे. हे असं 20 दिवस आणि एक 10 दिवस हे न करता याच्यामध्ये किती विजेच्या वापरात फरक पडतो, असा फरक संपूर्ण वर्गांमध्ये किती पडेल, आणि मग अशा किती शाळा आहेत आणि किती याच्यामुळे आपली वीज बचत होईल. हे एक सर्व्हे बेस ज्युनियर ग्रुपसाठी रिसर्च प्रोजेक्ट, किंवा एक फिजो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणून आहे. या फिजो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये प्रेशर दिलं की तो क्रिस्टल इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. मग हे अशा तऱ्हेचं जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी जिथे कुठे होत असेल, याचा वापर करून आपण वीज निर्मिती करू शकतो का, याचा आपण प्रयोग करू शकतो. मग त्याच्यासाठी शाळेच्या समोर रस्ता असेल, वाहता रस्ता असेल, त्या ठिकाणी आपल्याला वापरता येईल, किंवा शाळेमध्ये जिना असेल, त्या जिन्यावरती हे पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल्स लावता येतील. याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे तो दाबल्या जाईल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. एक छोटं मॉडेलही याच्यासाठी करता येईल आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेट करून, म्हणजे तुमचं मिक्स होईल, एक्सपेरिमेंटही राहील आणि सर्व्हे पण त्याच्यावरती राहील, व्हॅलिडेशन पण करता येईल. अशा तऱ्हेचा प्रयोग करता येईल या ठिकाणी. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे तसं पाहायला गेलं तर वॉटरच्या याच्यामध्ये येणारी गोष्ट आहे, परंतु याच्यामुळे आपण ऊर्जेची पण बचत करू शकतो. कशा तऱ्हेने ते पाहता येईल आपल्याला. जर का हे पाणी आपण वरच्याच टाक्यामध्ये साठवलं, अगदी खाली आणलं नाही, तर नळाचा आपला बराच फायदा याच्यामध्ये होऊ शकेल. नळाच्या मोटरच्या मदतीने आपण जे वरती पाणी चढवतो आणि मग वर्षभर वापरत राहतो, त्याच्याऐवजी वरतीच पाणी साठवलं, वरती एक छोटंसं तळं केलं आणि त्याच्यात पावसाचं पाणी जमा केलं आणि वर्षभर ते साठवलं, तर आपल्याला काय फरक पडेल याचा विचार करता येईल. सोलर हीटर ही एक कॉन्सेप्ट आपण म्हणजे सूर्यचूल ज्याला म्हणतो आपण, ही सूर्यचूल जास्ती वापरामध्ये नाहीये. याचं कारण ऑफिसमध्ये जातानाचा स्वयंपाक हा इतक्या कमी वेळात होत नाही. दुसरं म्हणजे सूर्यचुलीवरती पोळ्या भाजता येत नाहीत. अशा तऱ्हेचे काही अडचणी आहेत, आणि ढगाळ वातावरण असलं की अडचण आहे. परंतु सोलर पॅनल आजकाल बऱ्याच घरांच्या गच्चीवरती दिसायला लागले आहेत. सोलर हीटर, वॉटर हीटर्स हे सुद्धा बरेच जण वापरतात. परंतु याच्याशिवाय जिथे फॅक्टरीज आहेत, आणि विशेष करून विदर्भासारख्या जागा जिथे ऊन खूप बऱ्याच प्रमाणामध्ये आहे, त्या ठिकाणी कांदा वाळवण्यासाठी, मिरची वाळवण्यासाठी, हळद वाळवण्यासाठी जे कारखाने आहेत, त्या ठिकाणी सोलर ड्रायरचा उपयोग कसा होऊ शकतो याचा आपण विचार करू शकू. सोलर पॅनलची एफिशियन्सी, जर का त्याचा शेप, त्याला रोटेट केलं सूर्याच्या सोबत, त्याच्या पॅटर्नमध्ये काही फरक केला, तर काही फरक पडतो का याचा अभ्यास आपल्याला करता येईल. अर्थात या ठिकाणी हा पण विचार करावा लागेल की सोलर पॅनल सूर्याच्या सोबत फिरवायचं झालं, तर ते फिरवत असताना जी काही ऊर्जा लागेल, ती ऊर्जा ऊर्जा निर्मितीपेक्षा कमी पाहिजे. नाहीतर तयार होणारी ऊर्जा एवढी आणि वापरल्या जाणारी ऊर्जा ही खूप मोठी. अशा तऱ्हेचा हे नको. तो झाला तरी सुद्धा तुमचा प्रोजेक्ट होईल बरं का. असं नको ही आपण ऍझम्पशन मध्ये घ्यायची गरजच नाही. सूर्याच्या सोबत फिरणारा पॅनल बनवण्याने वीज निर्मितीमध्ये पडणारा फरक, झिरो हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, लक्षात आलं की फरक वजा आहे,
फायद्याचा नाही, नुकसानीचा आहे. ठीक आहे ना, प्रोजेक्ट झालं. वॉटर, याच्यावरती भरपूर प्रोजेक्ट्स करता येतात. खूप पॉप्युलर विषय आहे. अगदीच बोलायचं झालं तर आजकाल सर्रास बहुतेक ठिकाणी आरो वॉटर प्लांट बसवलेला असतो. या आरो वॉटरमधून एक बारीक ट्यूब येते बाहेर. या ट्यूबमधून सतत पाणी बाहेर पडत असतं. हे पाणी थोडंसं चिकट असतं. हे चिकट असलेलं पाणी जे आहे, याचा नेमका आपण काही उपयोग करू शकतो का? हे हात धुण्यासाठी वापरता येईल का? हे किचन मधली वेस्ट जी आहे त्याच्यासाठी हे काही वापरता येईल का? बाथरूम मध्ये हे वापरता येईल का? संडासाचं पाणी म्हणून हे वापरता येईल का? काय काय याच्यामध्ये अडचणी जातात, त्याचा चिकटपणा आपल्याला कमी करता येईल का? एक चांगला प्रोजेक्ट ठरेल. रिचार्ज पीट जे आहेत, एकतर सिवेजमध्ये म्हणा किंवा मग शेतीमध्ये, त्याचा आकार बदलून काही फरक पडतो का, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर ड्रिप, स्प्रिंकलर आणि फ्लड इरिगेशन जे आहे, म्हणजे ठिबक सिंचन, त्याच्यानंतर फवारा सिंचन आणि एक वाफामधून जाणारं पाणी, याच्यामध्ये कुठल्या याच्यात पाण्याचा प्रमाण जास्ती असतं, कुठल्या याच्यात कमी असतं, आणि याचा परिणाम कितपत होतो पिकाच्या वाढीवरती, हे कम्पेअर केलं पाहिजे. आजकाल पावसाचं जे काही पद्धत झालेली आहे, ती म्हणजे बदबद बदबद पाऊस पडणार आणि सगळं वाहून जाणार. मग त्याच्याऐवजी माती तो ओलावा धरून ठेवू शकते का? याच्यासाठी आपण काही प्रयोग करू शकतो का, त्याचा विचार करा. आणि हे ओलावा धरून ठेवण्यासाठी मग त्याच्यामध्ये लाकडाचा भुसा टाकला, मग त्याच्यामुळे अळ्या जास्ती होतात का? त्याच्यामध्ये काही वनस्पती टाकल्या, त्याच्यामुळे त्यांच्यासाठीच फूड वापरलं जातं का? हे अशा तऱ्हेचं खूप चांगलं हे होईल. एखाद्या कृषी विद्यापीठ जर का असेल तर त्याच्या अंडरमध्ये हे फार सुंदर प्रोजेक्ट तयार होईल. आणि मॉइश्चर रिटेनिंग सॉइल, त्याच्यासाठी ॲडिटिव्स काय करता येतील याचा विचार करू शकता. इव्हॅपोरेशनचा मुळे पाण्याचा खूप लॉस होतो. धरणामध्ये सुद्धा जे पाणी असतं त्याचं इव्हॅपोरेशन सतत चालू असतं. हे इव्हॅपोरेशन आपण कमी करू शकू का? हे कमी करत असताना त्या तळ्यामधल्या मासोळ्यांनाही अडचण जायला नको, पाण्यामधल्या वनस्पतींना अडचण जायला नको, जीवांना अडचण जायला नको. पण पाणी हे कमीत कमी बाष्पीभवन झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यामधला तळ्याचं किंवा धरणाचा साठा झपाट्याने कमी होणार नाही. शेतीमध्ये जे काही पाण्याचं प्रमाण असतं, मॉइश्चर असतं, ते जाऊ नये. आजकाल तुम्ही बऱ्याच शेतांमध्ये पाहत असाल असे प्लास्टिकचे पट्टेच्या पट्टे असतात असे. आता हे जे पट्टेच्या पट्टे असतात, याचं कारण त्या ठिकाणी त्याचं ओलावा तसाच असावा म्हणून. आता ते प्लास्टिक जर का साधं अगदी बिलकुल प्लास्टिक वापरलं तर उन्हामध्ये लागलीच ते विरघळून जाईल, पिघळून जाईल. जाड प्लास्टिक वापरलं तर ते महागाचं पडेल. मग याच्यावरती काही उपाय आपण करू शकतो का? प्लास्टिकच्या ऐवजी काही पानं वापरता येतील का, तिथे कागद वापरता येईल का? अशा तऱ्हेचा भाग तुम्ही विचार करू शकता. याच्यानंतरचा विषय म्हणजे अन्न, त्याच्यानंतर शेती आणि आपलं आरोग्य. सध्याशी तुकारामजी मुंडे यांच्यामुळे आरोग्याशी संबंधित एक खूप चांगली जागरूकता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे किट जर का तयार केली आपण, तर त्या किटचा उपयोग कसा होतो हे पाहता येईल, ज्याच्यामुळे आपल्याला जे काही अन्नामध्ये भेसळ केलेली आहे ती ओळखता आली पाहिजे. याच्याशिवाय फूड हॅबिट आणि स्टुडंट बॉडी मास इंडेक्स हे पाहता येईल. हे सर्वे बेस पण आहे, याच्यामध्ये प्रयोग पण आहे, दोन्ही याचं कॉम्बिनेशन हे राहू शकेल. याच्यामध्ये जर का जंक फूड खाल्लं तर त्याच्यामुळे माणूस जाड होतो, हे जे आपण गृहीत धरलेलं आहे, हे खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला पाहता येतं. ग्रेन जे आहेत, धान्य जे आहे, ते ट्रॅडिशनल पद्धतीने आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने कुठल्या याच्यामध्ये त्याचं साठवणूक चांगल्या पद्धतीने होते. खरं पाहायला गेलं तर आजकाल धान्य साठवणंच हा प्रकार कमी झालेला आहे. पण तरी सुद्धा जिथे साठवले जाते तिथे आपल्याला पाहता येतं.
बीजांकुरण जे काही आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या याचा परिणाम कसा होतो. मग उष्णतेचा परिणाम त्याच्यावर कसा होतो, प्रकाशाचा परिणाम कसा होतो, त्याच्यामध्ये काही आपण फर्टिलायझर्स टाकले त्याचा परिणाम कसा होतो, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनने काही फरक पडतं का. हे अशा तऱ्हेचं खूप सुंदर प्रोजेक्ट हा करता येईल आणि एक शाळेमधल्या विद्यार्थ्यांना सहज जमेल. खरं सांगतो, अगदी हे छोटे छोटे जे झाडांना बीजांकुरून येतात ना, त्याच्यावरती पोरासारखं प्रेम करायला लागतात पोरं. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज: ज्वारी, बाजरा, सोया, नाचणी, पॅक्ड फूड. प्रयोगामध्ये याचा उपयोग करता येईल. त्यांच्या मागे लिहिलेले असतात काही वेळेला, हे त्याला वाचून पाहता येईल. म्हणजे हा ज्युनियर ग्रुपही करू शकतो आणि सिनियर ग्रुपही करू शकतो. ड्रिंकिंग वॉटरची क्वालिटी: मग हापशेचं पाणी झालं, विहिरीचं पाणी झालं, नळातून येणारं महानगरपालिकेचं पाणी झालं, फिल्टर्ड पॅक जे काही आहेत त्यांचं पाणी झालं, त्याचे पीएच, त्याची टर्बिडिटी, त्याचं टीडीएस, अशा गोष्टी पाहता येतात. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची आपली स्कीम, भारतीय ज्ञानाचं शाश्वततेसाठी योगदान. आता याच्यामध्ये बरेच प्रोजेक्ट हे न कळत आयुर्वेदाशी संबंधित होतात, परंतु याच्या सोबतच पुन्हा बरेच काही आपण वापरू शकतो. जसं की एक खूप सध्याशी म्हणणं चालू आहे की पंचगव्य हे केमिकल फर्टिलायझर्स पेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतं. त्याच्यामध्ये खरोखरीच उगवणाऱ्या वनस्पतींमध्ये क्रॉपच्या ग्रोथमध्ये पंचगव्य टाकलं आणि केमिकल फर्टिलायझर्स टाकले. शाळेमध्ये हे आजकाल न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रोजेक्टही झालेला आहे. तुम्ही तो पण करू शकता. शाळेचं जे काही बगीचा असतो त्याच्यामध्ये हे वापरून टमाट्याचं पीक झालं, हरभऱ्याचं पीक झालं, तिथे हे पाहता येतं. पालक झाला, पालेभाज्या झाल्या, त्याच्यामध्ये हे वापरून पाहता येतं. किंवा मग शेतकऱ्यांची मदत घेऊनही पाहता येतं. पेस्ट कंट्रोल जी काही आहे, लिंबोण्यांचा अर्क असतो, काही वेळेला हळद असते, हे अशा तऱ्हेच्या याचा खरोच उपयोग होतो का केमिकल याच्याशी कम्पेअर करून. मातीचे भांडे आजकाल बाजारामध्ये मिळतात. अगदी मॉडर्न पद्धतीचे छान दिसणारे भांडे सुद्धा मिळतात. त्याच्यामध्ये स्वयंपाकही करता येतो असे पण भांडे असतात. तर या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला, स्टीलच्या भांड्यात केला किंवा अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये केला, त्यांच्या उष्मांकामध्ये काय काय फरक आहे, न्यूट्रियंट व्हॅल्यूज त्याच्यामध्ये कशा आहेत. या न्यूट्रियंट व्हॅल्यूसाठी तुम्हाला कुठल्या तरी प्रयोगशाळेत जावं लागेल, पण हे करून तर पाहता येईल आपल्याला घरी. तर हा एक याच्यावरती उपाय होऊ शकतो. ॲग्रिकल्चर कॅलेंडर जे काही असतं त्याचा आणि लोकल वेदरचा काही आपण संबंध लावू शकतो का. म्हणजे आजकाल जे काही उशिरा पावसाळा आला यावर्षी, तर बरेच म्हातारे लोकांचं म्हणणं असं की अरे हे तर होणारच होतं, अधिक महिना होता ना. मग याच्या आधी अधिक महिना केव्हा केव्हा होता आणि त्याच्यामुळे आपलं नेहमीचं वेदरचं कॅलेंडर कसं बदललं, याच्यावरती आपण विचार करू शकतो. त्याच्यानंतर एक आपण प्रोजेक्ट हाही करता येतो की इंग्रजी कॅलेंडर जे सध्याशी वापरामध्ये आणि फार प्रचलित आहे, आणि एक थोडंसं मागे पडलेलं जे खरं म्हणजे राष्ट्रीय कॅलेंडर आहे, पण ती कालगणना आपण वापरत नाही. त्याच्यामध्ये जी काही माहिती आपल्याला मिळते, तर सूर्य केव्हा उगवेल, त्यावेळेला आकाशाची परिस्थिती काय असेल, सूर्य कोणत्या नक्षत्रामध्ये आपल्याला दिसेल, ते नक्षत्र आकाशात कुठे असेल, ही सगळी माहिती आजचा दिवस चैत्र शुद्ध तृतीय आहे एवढं सांगितल्याबरोबर आपल्याला माहिती होतं. मग हे माहिती होणं जर का विद्यार्थ्यांना सांगितलं आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि रात्री त्याचं निरीक्षण केलं, तर हा सुद्धा एक खूप चांगला प्रोजेक्ट होऊ शकेल असं माझं मत आहे. मी अकोल्याचा राहणारा असल्यामुळे मी या ठिकाणी नरनाळा फोर्ट म्हणलेला आहे. परंतु आपल्या बहुतेक सगळ्या किल्ल्यांमध्ये, विशेष करून महाराजांनी बांधलेले किंवा गोंडवाना किंवा आधीच्या लोकांनी बांधलेले जे किल्ले आहेत, त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी हा एक फार मोठा प्रश्न राहणार शत्रूंनी त्याला वेढा घातल्यानंतर. तर बहुतेक किल्ल्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अत्यंत सुंदर उपयोग केलेला आहे. आमच्या अकोल्याला जे नरनाळ्याचा किल्ला आहे त्याच्यामध्ये 4 तळी अशी आहेत की ज्याच्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये जेवढं पाणी पडतं पावसाचं, ते तिथे जमा केलं जातं आपोआप आणि मग वर्षभर पुरतं. तर अशा तऱ्हेचं हे मॅनेजमेंट सिस्टीम ही सुद्धा आपल्याला आपल्या इंडिजिनस नॉलेजशी रिलेट केलेली सापडू शकते आणि त्याचाही अभ्यास हा
चांगला ठरू शकतो. आता प्रोजेक्टबद्दल माहिती सांगितली. प्रोजेक्टचा विचार करा. आणि हो, 31 जुलैच्या आधी तुम्हाला एनरोल करायचं आहे. एनरोल करायला सुरुवात करा. चलो बॉस, जल्दी. ओके. गुड लक.